यार माझे केस बघा कसे कसे झाडू सारखे झालेत आणि चेहरा पण किती ऑइली ऑइली झालेला आहे माझा. सो मी आज विचार केला की पर्सनल ग्रूमिंग साठी जरा टाइम देऊया. खूप दिवसांपासून मी युट्यूब वरती व्हिडिओ बघत होती, राईस आणि रोजमेरीचं पेस्ट लावायचं वगैरे असं तसं. तर म्हटलं चला ट्राय देऊन बघूया, ऍटलीस्ट काही नाही तर हायड्रेट तरी होतील ना केस. आणि प्लस मी पॅक बनवून ठेवलेलं आहे, मसूरची डाळ आणि बेसन वगैरे असं सगळं एकत्र दळून, आणि ते मी दोन दोन चमचे पाण्यामध्ये म्हणते, दुधामध्ये भिजवून ठेवलं आहे. सो पहिले मी हेअर मास्क बनवते, ते केसांना लावते, मग मी चेहऱ्यावरती फेस पॅक लावे. फेस पॅक चेहऱ्यावरतीच लावतात ना. ठीक आहे. सो इथे मी ना काय केलं, तांदूळ चांगले धुवून घेतले. ते पाण्यामध्ये मी उकळून घेतले आणि ते जेव्हा शिजवायला आले ना, तेव्हा मी रोजमेरीचं टाकलेत. सो ते पण उकळून घेतलं, म्हणजे त्याचा पण अर्क उतरेल नाही का. सो आणि मग मी ते त्याला थंड होऊ दिलं. मग मी आता ते मिक्सरमधून दळून घेणार आहे आणि हे पाणी काढून ठेवलंय. तर याच्यातलं हाफ पाणी मी काय करणार आहे, की ते पेस्ट आहे होईल ना त्याच्यामध्ये टाकेल, ते पेस्ट डायल्यूट करायला, आणि हाफ जे आहे ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवेल. सो दॅट की नंतर मला ते ॲज अ टोनर म्हणते, केसांवरती हेअर ग्रोथ सिरम सारखं वापरता येईल. हां, असंच काही. आणि मी हे हे पण पाणी आहे. हे ते फेस मास्क जे मी बनवून ठेवलंय. तर आता मी काय करते, दळून घेते हे. सो पेस्ट बनवून रेडी आहे. मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि त्याच्यामध्ये ना मी एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकणार आहे आणि मग त्यानंतर मी लावेल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी ना केस विंचरून घेते आणि मग त्याच्यानंतर फेस पॅक. ओह माय गॉड! काय होते? तर त्याच्यानंतर मी हेअर मास्क लावेल. अ, तुम्हाला वाटत असेल मी हुडीगाठी का बरं लावते? ऑप्शन नाहीये. विशालमध्ये रूममध्ये आहे आणि त्याचा इंटरव्ह्यूचे कॉल चालू आहे. म्हणजे तो इंटरव्ह्यू घेतोय, तर त्याला कॅमेरा ऑन ठेवावा लागतो. मग मला जाता येत नाही. मग मी मजबूर आहे आता. तर मी विंचरून घेते आणि मग त्याच्यानंतर मी मास्क लावते. खूपच डेंजर हॉरिबल दिसते मी. जे मला पण आता वाटायला लागलं, की यार आता घ्यावी लागेल मला काळजी जरा स्वतःची. एवढं एवढं डेंजर स्किन होऊन गेली ना माझी. मला म्हणजे मी याच्या आधी इतकी फेअर होती आणि इतकी छान स्किन होती माझी. मी पुरी वाट लावून टाकली त्याचे. म्हणजे पोर्स पण दिसायला लागलेले आहेत. ती टॅनिंग पाहिली का केवढी जास्त आहे? डार्क सर्कल्स एकदम खतरनाक. आणि हे आहे ते हेअर मास्क. मी याला जरा डायल्यूट केलं कारण खूप जास्त घट्ट होतं ते. सो लावायला पण प्रॉब्लेम झाला असता आणि पूर्ण हेअर्सला लागलं नसतं. सो मी आता हे लावून घेते. खूपच ड्राय झालेत माझे केस. म्हणजे माझ्याकडे लास्ट चान्स आहे त्यांना पुन्हा सर्वाईव्ह मध्ये आणण्यासाठी. सो मी आता जे होईल ते करणार माझ्याकडनं. हे असं स्टिकी टुकी वालं काम मला नाही आवडत, पण ते करावं लागेल. किती टॅन झाली माझी स्किन. इथे किती टॅन आहे. असं वाटतं एखादी म्हातारी झाली मी. एवढी डल दिसायला लागली स्किन. नाही बाबा, आता करावंच लागणार काही ना काही. सो मी लावून घेतलंय पूर्णपणे आणि असं आता मी फेस वॉश केलं. आता याच्यानंतर मी फेस पॅक लावते. याचा हेअर मास्कचा वास माहिती का कशासारखा येतोय? अमृतांजन रोल ऑन सारखा वास येतोय. ते रोजमेरी मधलं जे ऑइल आहे ना, ते त्याचा वास येतोय. तो छान वाटतंय, असं प्लीझंट आहे. तर गाईज मी विचार केला फेस पॅक लावायच्या आधी ना चहा पिऊन घेऊया, कारण खूप डोकं फाटतंय. आणि ह्या माझ्या अशा टिपिकल अशा इंडियन कपमध्ये चहा पिणार आता. खूप झाली ओव्हर ऍक्टिंग. सो चहा पिऊन घेऊ, मग आपण फेस पॅक लावूया. तर गाईज हे हेअर पॅक लावून मला 1 तास झाला आहे आणि आता मी हे फेस पॅक पण लावलाय. याला सुकू देईल पूर्णपणे आणि मग मी अंघोळ करेल. सो मी हे पूर्ण जे आहे ना फेस पॅक मस्त असं रगडून रगडून काढेल आणि जो फेस पॅक उरलाय ना, म्हणजे फेस नाही तो आपण बॉडीला पण लावू शकतो, तर त्याच्यानेच मी अंग पण धुणार. माझा एक एक्सपिरियन्स आहे मसूरच्या डाळीच्या पॅक सोबत, की म्हणजे जेव्हा पण मी ना मसूरची डाळ वगैरे यूज करते ना स्क्रबिंगसाठी, क्लिनिंगसाठी, सो एक स्किन एकदम स्मूथ होऊन जाते. टॅनिंग पण बऱ्यापैकी कमी होऊन जातं. पण मी ते रेग्युलरली करत नाही ना, म्हणूनच असं होतं की ते टॅनिंग पुन्हा येऊन जातं माझंवालं. असं महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा 2 महिन्यातून एखाद्या वेळेस करते, तर ऑब्व्हियस आहे इफेक्ट होणार नाही पटकन. सो ह्यावेळेस मी ठरवलंय की बाबा पूर्णपणे काळजी घ्यायची आहे माझी, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. सो मी तुम्हाला उद्या दाखवेल, कारण आता खूप जास्त अंधार होऊन गेलेला आहे. मी ऑब्व्हियसली संध्याकाळी अंघोळ करते. कारण मला हे सगळे कुटाणे करायचे होते. सो मी पूर्ण पहिले घर आवरून घेतलं. मग आता मी तुम्हाला उद्या दाखवेल.
सो हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. बऱ्यापैकी शाईन आलेली आहे त्यांना. असे भुरके-भुरके दिसत होते ना, तर अशी शाईन आली आहे. आणि हां, हे जरा इग्नोर करा. पण स्किन बघा, अशी मस्त ग्लो वाटते आणि एकदम अशी नरम झाली आहे. सो पडेल फरक. नॅचरल गोष्टीचा फरक पडतो, पण थोडा लेट. म्हणजे ह्या महिन्यात जर मी व्यवस्थित असं महिनाभर असं व्यवस्थित रुटीन जर ठेवलं ना, तर 100% फरक पडून जाईल असं मला गॅरंटेड आहे. गॅरंटी आहे. आणि ना खरं सांगायचं तर ना माझ्या स्किनवरती अजिबात काहीच सूट होत नाही. जे आपण बाहेरचं जे केमिकल वगैरे असं तसं यूज करतात ना भरपूर जण. मी असं YouTubeवरती बघायचे लिंक्स वगैरे, तर मला पण हौस वाटायची. सो मी एकदा काय केलं, DMartमध्ये ते एका ब्रँडचं होतं फेस मास्क. मी ते आणलं होतं. शीट मास्क नाही का असतं ते. ते आणलं होतं आणि ते लावलं होतं. सो मी ते फक्त 15 मिनिटं ठेवलं होतं. पण माझ्या स्किनला इतकी इरिटेशन व्हायला लागली आणि ब्रँड असा चांगलावाला होता हां, असं लोकल ब्रँड नव्हता, चांगलावाला ब्रँड होता. सो इतकी इरिटेशन व्हायला लागली. सो मी ते पटकन 15 मिनिटं झाले आणि ना म्हणजे ते अर्धा तास ठेवायचं होतं. 15 मिनिटातच मी धुवून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी बघते तर पुरे असे बारीक, 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 बारीक अशी पुरळ आली होती. म्हणजे माझी स्किन इतकी सेन्सिटिव्ह आहे ना, अजिबात तिला काहीच चालत नाही. इव्हन मी जास्त पण मेकअप जर प्रॉडक्ट यूज जर केले ना, तर लगेच असं पिंपल्स वगैरे येऊन जातात. खूप डेंजर स्किन आहे माझी. म्हणजे मला असं इतकी हौस आहे, हे वापर, ते वापर, पण मला अजिबात वापरता येत नाही. मला फक्त नॅचरल गोष्टीच चालतात. सो मी म्हटलं, की चला आता मी व्हिडिओ सुरुवात करूया. ही मी पूर्ण अशी सीरीज बनवणार आहे. वेगवेगळे फेस मास्क, हेअर मास्क असं सगळं काही. आणि प्लस ना आता फेस्टिव्ह सीझन चालू होणार आहे, तर त्यासाठी मी माझं जे साडीचं कलेक्शन आहे ते, पुन्हा माझं ज्वेलरीचं कलेक्शन वगैरे असे सगळे वेगवेगळे टाईपचे मी व्हिडिओज बनवणार आहे. सो त्यासाठी ना तुम्हाला दिसण्यासाठी, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो त्याच्यामुळे मला जरा मोटिव्हेशन भेटेल. सो पुन्हा एकदा सांगते, रिझल्ट चांगला आहे, भेटला आहे. खरंच सांगते, माझे केस खूप जास्त डॅमेज आहे. त्यामुळे हळू-हळू फरक पडणार आहे. कारण तुम्हाला कसं काय फील होणार ना, मला तर माझ्या हाताला असं फील होतंय, असं मस्त स्मूथ झालेत केस आणि शायनिंग पण झाले. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.